मधुरनी घरी आल्या आल्या आईला विचारलं की मी सांगितल्याप्रमाणे आज पनीरची भाजीच केलीयस ना? आईनी नाही असं उत्तर देताच त्यांनी घर डोक्यावर घेतलं, वस्तूंची फेकाफेक सुरू केली, रागाच्या भरात धिंगाणा घातला. आरतीनीही घरी आल्या आल्या आईला विचारलं की आई मी सांगितल्याप्रमाणे आज पनीरची भाजीच केलीयस ना? आईनी नाही असं उत्तर देताच तिने मधुरसारखं घर डोक्यावर घेतलं नाही. ती म्हणाली की उद्या मात्र नक्की कर हं. आता तुमच्या मते कुणाचं वागणं योग्य आहे किंवा बरोबर आहे आणि कुणाचं वागणं अयोग्य किंवा चुकीचं आहे? आरतीचं वागणं योग्य आहे, कारण तिला राग आला असला तरी ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली. भावनांवर नियंत्रण. मनीषा आणि तिची आई आज खरेदी करायला दुकानात जाणार होत्या, पण मनीषाच्या आईला काही कारणांमुळे ऑफिसमधून निघायला उशीर झाला. बाहेर जाणं काही जमलं नाही. मनीषा आधी खूप चिडली, पण जेव्हा तिला कारण समजलं तेव्हा मात्र ती शांत झाली. आईला म्हणाली, "ए आई, उद्या मात्र नक्की जाऊया हं." मनीषा आधी थोडी रागवली, पण परिस्थिती लक्षात आल्यावर ती शांत देखील झाली. यालाच आपण भावनांवर नियंत्रण ठेवणं असं म्हणतो. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भावनांचा मेळ घालणं गरजेचे. उदाहरणार्थ, खूप आनंद होणं आणि अजिबात आनंद न होणं ही दोन टोकं आहेत. याच्या मध्ये आपल्या भावना ठेवणं म्हणजे मेळ घालणं. आपण रबर जर खूप ताणले तर काय होतं बरं? ते रबर तुटेल आणि कदाचित त्याचा फटका आपल्याला पण बसेल. भावनांचंही असंच असतं. माणूस विचार करू शकतो तसाच तो भावनाशील देखील असतो, म्हणजेच त्याच्या मनात भावना येऊ शकतात. आपण सुरुवातीलाच पाहिलं, विचार आणि भावना एकमेकांवर अवलंबून असतात. आपल्याला विचारांचा आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. भावनिक समायोजन. कुणी आपल्याला दुखावलं तर आपल्याला वाईट वाटतं, मात्र आपण किती वाईट वाटून घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. एखाद्याने चूक केली तर आपल्याला राग येतो, पण किती रागवायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. आपण काय करूया याचा थोडा विचार केला तर आपल्याला भावना आवरता येतात. त्यांच्यावर संयम ठेवता येतो. आपल्याला काय वाटतंय हे शांतपणे सांगता येतं. शांत राहून विचार करून योग्य कृती करणं म्हणजेच भावनांवर नियंत्रण ठेवणं, भावनांचा मेळ घालणं. याला भावनिक समायोजन असं म्हणतात. इतरांच्या चुकीमुळे काही गोष्टी झाल्या असं म्हणणं, दुसऱ्याचा राग करणं, दुसऱ्याचं यश सहन न होणं, हट्टीपणा करणं हे चुकीचं वागणं आहे. समायोजन केलं तर हे आपल्याला टाळता येतं. भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपल्या स्वभावात काही चांगले बदल होतात. उदाहरणार्थ, इतरांना काय वाटतं हे आपण समजून घेऊ शकतो. प्रतिकूल म्हणजे आपल्यासाठी योग्य नसलेल्या परिस्थितीवर मात करता येते. आपण इतरांशी जुळवून घेऊ शकतो. आपलं व्यक्तिमत्व संतुलित होतं, म्हणजे एक चांगली व्यक्ती म्हणून आपण राहू शकतो. आपल्यातील उणीवांची जाणीव. मुलांनो, उणीव म्हणजे कमी असलेली गोष्ट आणि जाणीव होणं म्हणजे समजणं. विचारपेटी. माझे गुण कुठले, मला काय चांगलं येतं आणि माझ्यात कोणत्या उणीवा आहेत, या सगळ्याची यादी करा बरं. तुमची चित्रकला उत्तम असेल, मात्र विज्ञानाचे प्रयोग करायला तुम्हाला आवडत नसेल. तुम्हाला गणित भराभर करता येत असतील, मात्र कविता पाठ करायला जरा वेळ लागत असेल. आपल्या क्षमता आपल्याला हळूहळू समजायला लागतात
आपल्याला काय येतं काय येत नाही हे कळायला लागतं. मग प्रयत्न करून आपल्याला उणीवांवर मात करता येते. एखादी गोष्ट आपल्याला येत नाही म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, तर ती गोष्ट करायला शिकायची. स्वभाव बदलता येतो. आपण आपल्या क्षमता आणि आवडीनिवडींचा विचार करतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या स्वभावाचा देखील विचार करायला हवा. आपला स्वभाव कसा आहे हे कळल्यावरच आपण विचारांवर आणि भावनेवर नियंत्रण मिळवू शकतो. मानसीला खूप छोट्या छोट्या गोष्टींचा राग यायचा. रागराग करण्याच्या तिच्या स्वभावामुळे तिची सगळ्यांशी भांडणं व्हायची. याचा सगळ्यात जास्त त्रास तिलाच व्हायचा. मग तिने आपल्या रागावर ताबा मिळवण्याचं ठरवलं. आता बोलायच्या आधी ती शांत राहून विचार करू लागली. आरडाओरडा न करता ती आपलं म्हणणं सांगायला लागली. अशा प्रकारे मानसीने आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला. मुलांनो, आनंदी राहायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा समतोल ठेवणं आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट अति म्हणजे जास्त प्रमाणात केली की ती वाईटच. आपण काय शिकलो? भावनांचा समतोल राखणं म्हणजे संयमितपणे भावना व्यक्त करणं हे गरजेचं आहे. आपल्या क्षमता आणि उणीवा समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या विचारांचा आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. स्वभाव बदलू शकतो. आपला स्वभाव ओळखा आणि त्यातील नकारात्मक भावना कमी करण्याचा प्रयत्न करा. स्वाध्याय. वाक्य वाचा. रागाचा परिणाम आणि भावनांचे समायोजन या 2 गटात त्यांचं वर्गीकरण करा. निद्रानाश होतो. व्यक्तिमत्व संतुलित होतं. आपण इतरांचे मनही दुखवतो. इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते. डोकेदुखी. आपण रागीट आणि हट्टी होतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. इतरांशी जुळवून घेण्याची आपली वृत्ती वाढते.